कमॉन पप्पा. 8 ओव्हर समाप्त झालेले आहेत. मेहतांच्या महारथींचा स्कोर आहे 7 विकेट्सवर 91 रन्स. पुढील ओव्हर टाकायची जबाबदारी दिली गेली आहे कोमल वहिनींना आणि बॅटिंग करत आहेत बबिता वहिनी. शेवटच्या 2 ओव्हर शिल्लक आहेत मिस चेरी. आपण बघूया मेहतांचे महारथी या शेवटच्या 2 ओव्हर आणि हा कोमल वहिनींनी आपला पहिला बॉल टाकलाय बबिता वहिनींना आणि बबिता वहिनींनी बॉल मारलाय दया वहिनींजवळ. मेहतांच्या महारथींना कमॉन मम्मी कमॉन. आणि कोमल वहिनींनी आपला दुसरा बॉल टाकलाय पिंकूला. पिंकूने बॉल हवेत उडवलाय. पकडलाय पिंकू. कॅप्टन कॅच पकडली. अरे काय कॅच पकडला? खाली बघ, तुझे पाय कुठे आहेत? नाही पोपटलालची, नीट बघा, नॉट आउट आहे. माफ करा प्रेक्षक हो, मॅच मध्ये बाहेर म्हणून अंपायरने सिक्सर असं डिक्लेअर केलेलं आहे. कोमल वहिनी, आता तुम्ही बॉल ते स्टंप आहे ना ते थोडा बाजूला बाहेरच्या बाजूला टाका. तर मी गोगीला सांगतो की पिंकू बाहेर निघून शॉट मारायला गेला की त्याला स्टंप आउट करायचं. मला वाटतं की जेठालाल कोमल वहिनींसोबत मिळून पिंकूला कसं आउट करायचं त्याची स्ट्रॅटेजी आखतोय. तू इथे काय करतोस? बघा ना याला. मम्मी गो बेबी. कॅप्टन जेठालाल या क्षणी गोगीला सुद्धा कीपिंगच्या काही स्पेशल ट्रिक्स सांगतायत. मी कोमल वहिनींना सांगितलं आहे की बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाका. असं होऊ शकतं की पिंकू बाहेर निघून मारायला जाणार, स्टंपिंगचा चान्स मिळू शकतो. तर तयार राशील, ठीक आहे? पण जर शॉट लागला तर तू आणि मी काय करू शकतो बेटा? उभं राहून टाळ्या वाजू. आणि काय? नाही कॅप्टन, आपण टाळीने वाजवू शकत. ते अपोजिट टीम मध्ये आहेत. अरे बाळा, स्टंपिंगचा चान्स मिळाला तर स्टंपिंग करशील की नाही? येस कॅप्टन. हातात जा. चल शाबास कोमल भाभी. कमॉन मम्मी कमॉन. आता आपल्याला कळेल की पिंकू कॅप्टन जेठालालच्या रणनीतीमध्ये फसणार की मग आणखी एक सिक्सर मारणार. कोमल वहिनींचा पुढचा बॉल पिंकूला आणि हे काय बॉल बॅटला करून टाकलं. जेठालालची चाणक्य नीती. त्यांनी खूपच उत्तम स्ट्रॅटेजीचा प्रयोग करून पिंकूला स्टंप आउट करायला लावलं. आणि आता कॅप्टन मेहताजींनी फलंदाजीसाठी पाठवण केली आहे बावरीची. शाबास टीम. बावरीजी, ऑल द बेस्ट. थँक्यू बागेश्वरजी. एकदम मस्त आणि आनंदात खेळा. टेन्शन नका घेऊ. ही फलंदाज बावरी पिचवर जाणं सोडून बागासोबत गप्पा गोष्टी करते. मिस चेरी, या दोघांमध्ये गप्पा गोष्टी खूप दिवसांपासून सुरू आहेत. खरं तर ही दोघं एक दुसऱ्यांवर ते करतात. काय ते? आता तुम्ही इशारा समजून घ्या ना मिस चेरी. ते करतात. ओ वाव, यू मीन टू से ते दोघं एकमेकांवर प्रेम करतात? तर मग ही एवढी गोष्ट सांगायला तुम्ही एवढे का लाजताय? त्याचं काय ना मिस चेरी, जेव्हाही मी प्रेम, इश्क, मोहब्बत ह्या विषयांवर बोलतो ना तेव्हा लाजतो मी. मिस चेरी, लग्नाबद्दल तुमचा काय विचार आहे? खूपच निर्मळ विचार आहे. लग्न हे खूपच पवित्र बंधन आहे आणि प्रत्येक प्रियकर प्रेयसीने स्वतःला या पवित्र बंधनात बांधलंच पाहिजे. वा 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 वा, काय कमालच झाली. तुमचे आणि माझे विचार किती जुळतायत. हे जुळलं राहू देत आणि गेम कडे लक्ष द्या. हो अगदी अगदी. बावरी या GPL 3 खेळातील नवीन खेळाडू आहे. आता बघूया ती किती सुंदर प्रकारे हा खेळ खेळते. आणि हा कोमल वहिनींनी त्यांचा पुढचा बॉल टाकला बावरीला आणि बावरीने बॉल हवेत उडवला. नाही सॉरी प्रेक्षक हो, माफ करा. बावरीने बॅटच हवेत उडवली आहे. काही हरकत नाही बावरीजी. काही हरकत नाही बावरीजी. आरामात खेळा. हा, बॅटला नाही बॉलला उचला.
सोनू सांभाळा जरा. बावरी जर बॅटला हवेत इतकं उंच उडवू शकते तर विचार करा बॉल किती उंच उडवेल. आणि कोमल वहिनींनी पुढचा चेंडू बावरीकडे टाकला आहे. पुन्हा एकदा बावरीने बॅट हलवली. बॅट सोनूला लागणार. अरे काय झालं सगळं? जरा सांभाळून बावरी बाळा, ही तर खूपच डेंजरस खेळाडू आहे. काही हरकत नाही बावरीची. होतं हा, असं होतं. सुरुवातीला खेळताना असंच होतं. हळूहळू तुमची ग्रीपवर ना मजबूत पकड होणार. आरामात खेळा हा. ऑल द बेस्ट. अरे बापरे, ही कशी खेळाडू आहे भाऊ, कशी खेळत आहे. अरे कोणाला तरी मार बसेल, कोणाला तरी लागणार. जेठालाल, ही बागाची मैत्रीण आहे. अरे मी काय करू, ही कशी खेळते त्याला? अरे भाऊ, जेव्हा तुम्ही कोचिंग केली तेव्हा तुम्हाला नाही कळलं का? प्रॅक्टिस मध्ये तिने बॅट फेकली नव्हती. अरे नाही नाही, असं कसं? तुमच्या टीमची अरे तू काय बोलतो यार? कॅप्टन म्हणून मी जबाबदारी घेतो. कोण घेणार? बस झालं. चला चला चला, आता खेळ थांबू नका, खेळ सुरू करा. मी कॅप्टन या नात्याने जबाबदारी घेतो. माझ्या टीमची आहे ना. बावरी भाऊ, कृपा करून तुम्ही, बावरी बहिणी, आता कृपा करून तुम्ही बॅट वर फेकू नका प्लीज. त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही बॅट फेका आणि तुम्ही बॉलने खेळा, असं करा. कॅप्टन, मला तर वाटतं प्रत्येक प्लेयरला इथे सतर्क राहावं लागेल. कोणास ठाऊक त्यांच्या हातात बॉलच्या जागी बॅट लागेल. ऑल द बेस्ट आंटी. आणि तसाच बॉल टाक. कोमल वहिनींचा पुढचा बॉल आणि एकदा पुन्हा बावरीने बॅटला हवेत उडवलंय. सॉरी प्रेक्षको, यावेळेस फॉर अ चेंज बॉलला हवेत उडवलंय. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आहे सिक्सर. अरे वा बावरीजी. ओ बावरीजी, डोळे उघडा. अभिनंदन, तुम्ही 6 मारला. थँक्यू भाग्यश्वरजी. जर तुम्ही कळवलं नसतं तर मला समजलंच नसतं की मी 6 मारलाय. ओव्हर. आणि यासोबतच 9वी ओव्हर संपली आहे. मेहतांच्या महारथींचा स्कोर याप्रमाणे आहे: 8 विकेट आणि 104 धावा. दया, आउट करायचे. तुम्ही तिथं जा भाभी. कम ऑन दया आंटी, कम ऑन. ऑल द बेस्ट. येस कॅप्टन. दया, या लोकांनी नाही बोलता बोलता खूप रन घेऊन टाकलाय. आता अजून रन देऊ शकत नाही. प्लीज तुझ्या या ओव्हर मध्ये एकही रन जाणार नाही असं काहीतरी कर. आउट नाही झाला तर चालेल, पण एक सुद्धा रन नको देऊस. ठीक हा? ठीक आहे, तुम्ही बघाच मी काय करून हो, दाखवते. जेठाच्या जाबाजची लास्ट ओव्हर टाकण्यासाठी येत आहे गोकुलधाम सोसायटीची स्टार प्लेयर, गरबा क्वीन, गुगली बॉलर दया वहिनी. मिस चेरी, दया वहिनींची गरबा गुगली स्टाईलची बॉलिंग बघून तुम्ही त्यांचे फॅन होणार. हो पोपटलालजी, मी तर केव्हापासून वाट बघत होती की कधी दयावहिनी बॉलिंग करणार. गरब्याच्या तालावर दयावहिनी अशी बॉलिंग टाकतात की त्यांची गरबा गुगली खेळत खेळत बॅट्समन स्वतः गुगली होऊन जातात. हा, आणि हे जाणून मिस चेरी तुम्हाला खूप आनंद होईल की मागच्या जीपीएल मध्ये दयावहिनींनी हॅट्रिक घेतली होती. खूपच छान. आसित भाऊ, दयावहिनींच्या बॉलिंग बद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? गुड क्वेश्चन चेरीजी. मला वाटतं की जेठालालने जबरदस्त रणनीती बनवलेली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाज जास्तीत जास्त फायदा उचलतात. जेठालालने तो फायदा थांबवण्यासाठी, फलंदाजला अडवण्यासाठी आपल्या टीम मधील जबरदस्त बॉलर, खतरनाक गरबा गुगली बॉलर दयाताईला चेंडू दिलेला आहे. आता बघूया दयाताई काय कमाल करून दाखवते. गुड लक दयाताई, गुड लक. सुनबाई, ऑल द बेस्ट. कम ऑन दयावहिनी. आणि हा दया वहिनींचा पहिला गरबा, म्हणजे पहिला बॉल बबिता वहिनींना. आणि बबिता वहिनींनी बॉल हवेत उडवून दिलाय आणि बॉल हवेला चिरत सरळ बाउंड्रीच्या बाहेर. हा लागला सिक्सर. बबिताजींच्या या सिक्सरमुळे मेहतांचे महारथी नाचू लागले. मस्त. दया, काय झालं? कुठे आहे तुझं ते अहमदाबादचं पाणी? आता बघा मी कशी करून दाखवते ते बघा. कोणाची वाट बघतेस तू? आता बघा म्हणजे काय? सॉरी कॅप्टन. आधीच दाखवायचं होतं ना तुला. बोला श्री अंबे माते की. आणि हा दया वहिनींचा दुसरा बॉल. बबिता वहिनी बॉलला टच सुद्धा करू शकला नाही आणि बॉल विकेट. शाबास शाबास, गुड बॉलिंग. खूपच नाजूक स्थिती आहे. शेवटची ओव्हर, 2 बॉल झालेले आहेत. शेवटचे 4 बॉल उरलेत. बघूया पुढच्या खेळात काय होतं.
गरबा क्वीन गुगली बॉलर दया वहिनींचा तिसरा बॉल. बबिता वहिनी पुन्हा बीट झाल्या आणि चेंडू सरळ विकेटकीपरच्या हातात. शाबास दया, शाबास. वा दया वहिनी वा. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. कम ऑन दया आंटी, कम ऑन. Come on. अरे सॉरी. सुनबाई जरा सांभाळून. आणि हा दया वहिनींचा पुढचा बॉल. बबिता वहिनींचा आणि बबिता वहिनी पुन्हा एकदा बीट झाल्या. शाबास, अशीच बॉलिंग पाहिजे. कम ऑन दया आंटी, कम ऑन. हा दया वहिनींचा पुढचा बॉल आणि बबिता वहिनी क्लीन बॉल. दया वहिनींची कमाल. याचमुळे दया वहिनींची ओव्हर शेवटपर्यंत राखून ठेवली होती. किती सुंदर बॅटिंग प्रदर्शन करत होत्या बबिता वहिनी, पण दया वहिनींच्या चेंडूला प्रत्युत्तर नाही देऊ शकल्या आणि क्लीन बॉल झाल्या. आणि आता शेवटचे फलंदाज नट्टू काका मैदानात उतरतायत. बघूया आता ते कशा प्रकारच्या बॅटिंगचं प्रदर्शन करतायत. आणि आता दया वहिनींचा शेवटचा बॉल आणि मेहतांच्या महारथीचा शेवटचा फलंदाज. आणि हा दया वहिनींनी त्यांच्या वेगळ्या शेवटचा बॉल नट्टू काकाला टाकलाय. आणि नट्टू काका आणि मेहतांच्या महारथी जेठाच्या जाबाज या संपूर्ण टीम मध्ये सगळ्यात यशस्वी बॉलर आहेत दयाताई, ज्यांनी एका ओव्हर मध्ये फक्त 6 रन दिले आणि त्यांचे 2 विकेट घेतल्या. जर दयाताई नसत्या तर मला वाटतं की मेहताच्या महारथीचा स्कोर कुठल्या कुठे पोहोचला असता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता GPL 3 च्या ट्रॉफी आणि सोन्याची चैन जिंकण्यासाठी जेठाच्या जाबाजला 10 ओव्हर मध्ये 111 रनचं लक्ष्य पूर्ण करावं लागेल. GPL 3 खूपच रोमांचक स्थितीमध्ये आलेला आहे. जेठाच्या जाबाजसाठी हा स्कोर खूपच कठीण वाटत आहे. आणि जसं तुम्ही म्हटलं होतं त्यात मी एक गोष्ट जोडली होती. कोणती गोष्ट? अहो तेच की क्रिकेट, प्रेम आणि युद्धात काही होऊ शकतं. आता या क्षणी संपूर्ण स्टेडियम ऑडियन्सच्या जल्लोषाने बहरलेला आहे. चला तर आता आपण जाऊया स्टेडियम मध्ये. ओव्हर टू रीटा रिपोर्टर. बघितलं तुम्ही सर्वांनी दोघेही टीमचे सपोर्टर्स कसा आपापल्या टीमला प्रोत्साहित करतायत. आणि आता इथे हे बघायचंय की या मैदानात जेठाचे जाबाज आणि मेहतांचे महारथी या दोघांपैकी कोणाची टीम भक्कम आहे. चला तर जाणून घेऊया या लोकांकडून त्यांना काय वाटतंय. आजच्या मॅच मध्ये कोणाची टीम उत्तम प्रदर्शन करेल. बोला, तुम्हाला काय वाटतं? जिंकणार फक्त जेठाची टीमच, कारण जेठाचे जाबा सगळ्यांवर भारी आहेत. यांच्याकडून जाणून घेऊया तुम्हाला काय वाटतं आजच्या मॅच मध्ये कोण जिंकणार आहे. मेहताचे महारथी जिंकणार. मैदानचे महारथी सगळ्यांवर भारी आहेत, म्हणून जिंकणार तर मैदानचे महारथीच. दोन्ही टीमच्या सपोर्टर्सना पूर्ण विश्वास आहे की त्यांचीच टीम जिंकणार आहे. परंतु विजेता फक्त एकच असतो. आज इथे या मैदानात मॅचचा विनर कोण असणार आहे या गोष्टीचा सस्पेन्स दडलेला आहे जेठाच्या जाबाजच्या फलंदाजीमध्ये आणि मेहतांच्या महारथींच्या गोलंदाजीमध्ये. मेहताच्या महारथीने तुम्ही सगळ्यांनी कमाल केली. तुम्ही खूपच छान खेळला. थँक्यू. पण आता अर्धीच लढाई आपण जिंकलो आहोत. येस. अर्ध युद्ध अजून बाकी आहे. तरीही आपण चांगलं खेळलो. 10 ओव्हर्स मध्ये 110 रन्स खूप चांगले आहेत. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. सैन्याची संख्या आणि घातक हत्यारांवर युद्ध कधी जिंकता येत नाही. युद्ध जिंकता येतो तो आपला निर्धार, आपला विश्वास
आणि तो विश्वास आपल्यात असलाच पाहिजे. भारताच्या एक पूर्व राष्ट्रपतीची एक छोटीशी कहाणी आहे. ते परीक्षा द्यायला गेले आणि प्रश्नपत्रिकेत 10 प्रश्न होते. त्यात कमीत कमी 5 सोडवायचे होते. वर लिहिलं होतं कुठलेही 5 प्रश्न सोडवा. त्यांनी 10च्या 10 प्रश्न सोडवले आणि खाली लिहिलं की तुम्ही कुठलेही 5 चेक करू शकता. याला म्हणतात विश्वास, याला म्हणतात निर्धार. आणि हेच आजच्या दिवशी आपल्याला लक्षात ठेवायचंय की आपण जिंकू शकतो आणि आपण जिंकणार. म्हणून आज आपलं लक्ष एकच असायला पाहिजे, जिंकणं. जिंकून जिंकून जिंकणार कोण? जिंकून जिंकून जिंकणार कोण? जिंकून जिंकून जिंकणार कोण? जिंकून जिंकून जिंकणार कोण? दोन्हीही टीम खूप जोशात आहेत. मला वाटतं दोघी टीमची जिंकण्यासाठी आपली रणनीती तयार आहे. चला तर सगळ्यात आधी जाणून घेऊया मेहतांचे महारथींकडे जाऊन की त्यांची रणनीती काय आहे. चला. जिंकून जिंकून जिंकणार कोण? जिंकून जिंकून जिंकणार कोण? तुमच्या टीमने फलंदाजीचं खूप सुंदर प्रदर्शन केलं आहे. आता धन्यवाद. हे सांगा की मैदानात गोलंदाजीसाठी तुम्ही काय रणनीती आखली आहे. हे बघा रीटा, मी तुम्हाला आणि तुमच्या माध्यमातून कलतकच्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मेहताचे महारथी फक्त एकच रणनीती घेऊन मैदानात उतरतील. खरं तर आमची कुठलीही रणनीती नाहीये. आमची एकच नीती आहे आणि ती नीती आहे विजयाची नीती, यशाची नीती. आमचे खेळाडू असे खेळतील की जेठाच्या जाबाजांना 110 पर्यंत नाही पोहोचू देणार. त्यांना टार्गेट पूर्णच करू देणार नाही आम्ही. आम्ही लोक असं काही खेळू की जेठाचे जाबाज काही करून 110 पर्यंत पोहोचूच शकणार नाही. रीटा, समोरची टीम टार्गेट पूर्ण करेल त्याच्या आधीच आम्ही त्यांच्या विकेट पूर्ण करून टाकू. हो खरंच. होय, मेहतांचे महारथी नक्कीच जिंकणार 100%. लिहून घ्या तुम्ही. होय, मी तर म्हणतोय की तुम्ही आताच ही गोष्ट अनाउन्सही करून टाका. हो ना सोनी? हो, जीपीएल 3 ची ट्रॉफी फक्त मेहताचे महारथी जिंकणार. आणि ट्रॉफी सोबत सोन्याची चैन सुद्धा आम्हालाच मिळणार आहे. तर खरी गोष्ट ही आहे रीटा, बघ आमच्या खेळाडूंचा उत्साह, बघ आमच्या खेळाडूंचा जोश. बॉटम लाईन ही आहे की मेहताचे महारथी विनर बनणार. किती झालं यार? विनर बनेंगे ना. ओय, ऐका तरी. मेहतांचे महारथी जीपीएल 3 चे विनर झाले. हे लोक तर कॅमेरा समोर असे नाचताय जसं काही ते मॅच जिंकलेत. टप्पूचे पापा, तुम्ही पण रीटा रिपोर्टरला बोलून एक जबरदस्त इंटरव्ह्यू देऊन टाका ना. विनर बनलो. अरे एकटी कुठे येत आहेस? त्या कॅमेरावाला मित्राला पण घेऊन ये. हो. ये. बोला. आमच्या कॅप्टन शेठजींना तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा हो आहे. हो, मी तर स्वतः तुमच्याकडे येणार होते. आणि तसंही तुमचा इंटरव्ह्यू घेतल्याशिवाय आपण सेकंड इनिंग कशी सुरू करणार. तर बोला, मेहतांच्या महारथीने तुमच्या समोर 111 रनचा टार्गेट ठेवला आहे. काय रणनीती आहे तुमची त्यांच्या टीमला हरवून ट्रॉफी जिंकण्याची. बघा. अरे हा इथेच उभा राहणार आहे अरे का? इकडे ये ना, चांगला क्लोज घे. ये. अरे पाठी काय इथे समोर ये मैदानात. हा बघा, आमची रणनीती तीच असणार की आम्ही 10 ओव्हरच्या आत 111 रन बनवून ट्रॉफी, सोन्याची चेन आणि जिलेबी फाफडाचे पॅकेट सगळं घेऊन आपल्या आपल्या घरी जाणार. जिंकून जिंकून जिंकणार कोण? जिंकून जिंकून जिंकणार कोण? जिंकून जिंकून जिंकणार कोण? जिंकून जिंकून जिंकणार कोण? टार्गेट असा शब्द आहे ज्याचा संबंध प्रत्येक व्यक्तीशी आहे. सेल्समॅनला सेल्सचा टार्गेट पूर्ण करायचा असतो, बिझनेसमॅनला टर्नओव्हरचा टार्गेट पूर्ण करायचा असतो. पण जिंकणं हे इतकं सोपं नसतं. जीवन आणि खेळात दोघांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे की जर एक व्यक्ती जिंकतो तर दुसरा हरतो. एक टीम जिंकते तर दुसरी हरते आणि इथे या क्षणाला गोकुळधाम प्रीमियर लीग मध्ये तेच होत आहे. मेहताच्या महारथींनी जेठाच्या जाबाजांना 110 रनचा टार्गेट दिलाय आणि त्यांना जिंकण्यासाठी 111 रन हवे. आता आपल्याला पाहायचं की जेठाचे जाबाज काय हा 111 रनचा डोंगर
चढवू शकतात का की मेहताचे महारथी त्यांना 110च्या आतमध्ये रोखून ठेवतात. प्रत्येक रन जेठाच्या जाबाजांसाठी एक टेन्शन घेऊन येणार आहे आणि त्याहून डबल टेन्शन मेहताच्या महारथींना आहे तेही रन रोखण्याचं. मित्रांनो, टेन्शन वाटेल तेवढं येऊ दे हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी तुमच्या घरामध्ये हास्याचं टार्गेट निरंतर उंच 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 होत जाणार आहे जेव्हा तुम्ही बघत असाल गोकुळधामची दुनियादारी आणि विचार करा पुढे काय होणार आहे. ए बागा, काय झालं? तू रडतोस कशाला? बापूजी, काय झालं बाघा? बापूजी, शेठजीचं बोलणं ऐकून ना मला रडायला आलं. अरे बाघा, शाबास शाबास. पण बाघा, हे जे भाषण मी दिलं ते उत्साहित करायला दिलं, रडवायला नाही. शेठजी, मला रडायला यासाठी आलं की माझ्या मनात विचार आला. अरे वा, काय? तुम्ही केलेलं एवढं सुंदर भाषण ऐकून सुद्धा आपली टीम जर हरली तर अरे बापूजी, सॉरी सॉरी. बापू.